नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघीण आढळली। जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील ताडोबा बफर क्षेत्रात असलेल्या मुधोली काटवल गावच्या रस्त्यादरम्यान किनगाव बोडी इथं 3 वर्ष वयाची ही वाघीण रस्त्यालगत मृतावस्थेत आढळली। आज सकाळी ग्रामस्थांना ही वाघीण दृष्टीस पडताच तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली। हे अत्यंत घनदाट जंगल असून याच अंतर्गत भागामध्ये गावांची वस्ती आहे। सोबतच या भागाला मानव वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी देखील आहे। वन विभागाचे अधिकारी आणि तज्ञांनी या मृतदेहाची तपासणी केली असता या वाघिणीला विषबाधेचा संशय व्यक्त केला जातोय। वाघिणीच्या नाकातून रक्तस्राव आणि तोंडातून फेस आलेला दिसतोय। या वाघिणीचा मृतदेह फुगलाय। दरम्यान सध्याच्या पीक काढणीच्या काळात वाघिणीच्या वास्तव्यानं दहशतीत असलेल्या कुणी या उमद्या जनावराला विषबाधा करून शिकार केली असावी असा संशय आहे। 2014 या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 3 वाघांचे मृत्यू नोंदवले गेले, तर 2015च्या पहिल्याच दिवशी पट्टेदार वाघिणीच्या संशयास्पद मृत्यूने वन विभागाची झोप उडवली आहे। आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्या संपर्कात आहेत। आशिष, ज्या पद्धतीने संशय व्यक्त केला जातोय विषबाधेचा आहे, धक्कादायक आहे, काय सांगाल? 2014 या वर्षामध्ये 3 मृत्यू झाले आहेत आणि ते तिन्ही वाघिणींचे आहेत। हे महत्त्वाचं, वाघिणींचे मृतदेह वन विभागासाठी विशेष चिंतेची बाब असते, कारण एक वाघीण साधारणतः 12 ते 15 पिलं जन्माला घालते आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये। आजची आहे ती पण वाघीणच आहे। आणि ताडोबा लँडस्केप हा एक खूप मोठा प्रचलित शब्द आहे विदर्भामधल्या या संपूर्ण जंगलामध्ये। ताडोब्याच्या आसपास जे स्पिल ओव्हर म्हणजे पूर्ण वाढ झालेले आणि स्वतःचे क्षेत्र शोधत असलेल्या वाघ किंवा वाघीण असतात त्या बाहेर पडत असतात ताडोबाच्या, आणि तशाच प्रकारे ही बाहेर पडलेली वाघीण आहे आणि तिच्या दहशतीमुळे आसपासच्या क्षेत्रातल्या लोकांनी विषप्रयोग करून तिला ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। बॉडी तरी तसंच सांगते। अजित, आशिष, दुर्दैवी आहे पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने एका वाघिणीचा मृत्यू होणं। वन विभागाने खरंच या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत कडक उपाययोजना करायला हव्यात। धन्यवाद या माहितीसाठी आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।